भावांनो सावधान, कराड शहरालगत चक्क बनावट दारूचा कारखाना। भावांनो 100 सोडा मिठाचा खडा, आपण पिता ती असली का नकली याची खात्री करा बरं का। मद्यपींसाठी सावधानतेचा इशारा देणारी माहिती सध्या समोर येत आहे। दोन आलिशान गाड्या, आतड्या जाळणारे 210 लिटर स्पिरिट, टँगो इसेन्स, बनावट दारूच्या मोकळ्या बाटल्या आणि चक्क अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मध्येच बनावट दारूचा कारखाना। आजूबाजूच्या फ्लॅट धारकांना याची खबर देखील नाही। समाज एवढा निद्रिस्त कसा? बनावट दारूच्या कारखान्याने आतापर्यंत किती बनावट दारू बनवली असेल, ती दारू किती लोकांनी पिली असेल आणि यांचे जाळे आणखीन कुठे कुठे विणले गेले असेल, आहे की नाही धक्कादायक बाब। हे सर्व चालले होते ते कराड ओगलेवाडी रस्त्यावर असणाऱ्या जिवाळा ढाब्यासमोरील एका अपार्टमेंट मध्ये। कराड शहरालगत चक्क बनावट दारूचा कारखाना सुरू होतो। गेले कित्येक दिवस झाले त्या ठिकाणी बनावट दारू बनवली जाते आणि त्याची विक्री देखील केली जाते, परंतु याची साधी भनक देखील कराड येथे असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना लागत नाही। ही खरी तर लाजिरवाणी गोष्टच म्हणावी लागेल, कारण अवैध दारू असो किंवा दारूविषयी कोणतीही घटना असो, यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी व योग्य ती कारवाई करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधिकारी व कर्मचारी वर्गाची नेमणूक केलेली असते। या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या वैध अवैध हालचालींवरती लक्ष केंद्रित करून अवैधरित्या जे काही आढळेल त्यावरती कारवाई करणे ही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे। परंतु कराड शहरालगत बनावट दारू बनवली जाते, त्याचा कारखाना उभा केला जातो आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नेमके काय करतात असा प्रश्न या ठिकाणी जनतेला उपस्थित झाला आहे। त्याचे कारण असे की कराड शहर पोलिसांना माहिती प्राप्त होते की जिवाळा ढाब्यासमोरील एका अपार्टमेंट मध्ये बनावट दारूचा कारखाना सुरू आहे। त्याप्रमाणे कराड शहर पोलिसांचे पथक रवाना होते, अपार्टमेंट वरती जवळ छापामारी करत तिघांना ताब्यात घेते व बनावट दारू बनवण्यासाठी वापरलेले साहित्य व मुद्देमाल जप्त करते। तसेच बनावट दारू तयार करणारे 3 संशयितांना ताब्यात घेते। त्या 3 संशयितांची नावे मयूर कृष्णदेव कदम राहणार करवडी तालुका कराड, विजय शिवाजी निगडे राहणार शिरवळ तालुका खंडाळा, आमदार कृष्णदेव कदम राहणार करवडी तालुका कराड अशी असून यांनी आतापर्यंत किती बनावट दारू बनवली असेल व ती कोणाकोणास विक्री केली असेल याचा शोध पोलीस घेतच आहेत। परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाने जी कारवाई करणे अपेक्षित आहे ती कारवाई पोलीस प्रशासन करते। खरे तर पोलीस प्रशासनाचे या कारवाईमुळे कौतुकच करावे लागेल। एकीकडे निद्रिस्त राज्य उत्पादन शुल्क विभाग तर दुसरीकडे ऍक्शन मोड वरील कराड शहर पोलीस, असे एकंदरीतच या कारवाईवरून दिसून येते। या कारवाई